घसरण झाली। बाजारामध्ये लाल कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याच्या दरात घसरण झालेली आहे। त्यामुळे कांद्यावरील 20% निर्यात शुल्क देखील तातडीने हटवा आणि कांद्याला प्रति क्विंटल अनुदान द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याला क्विंटल मागे सरासरी 1800 ते 2000 रुपयांचा भाव मिळतोय। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। 1200-1300 रुपये भाव मिळतो। परवडतोय? नाही, अजिबात परवडत नाही। खर्च किती होतो? खर्च भरपूर होतो। तर मागणी 3000 पर्यंत कांदा गेला पाहिजे कमीत कमी असं। म्हणजे रोपं आपण रोपटून द्यायचे, वावरं आपण बांधून द्यायचे। खताच्या किमती इतका भरमसाठ वाढलेल्या आहे। एका बॅगची किंमत मागे 1400 रुपये होती, आज 1600-1700 रुपये बॅगची किंमत झालेली। आणि शेतकऱ्याला ते खत मजुराची किंमत 500-600 रुपये रोज एका माणसाला बारे देवाचे द्यावा लागत आहे। वेगवेगळ्या संकटाला सामोरं जावं लागतं। सर्वात मोठं जर आता कांद्यावर संकट आहे तर निर्यातीवरचं 20% निर्यात शुल्क, हे निर्यात शुल्क तत्काळ शून्य करणं गरजेचं होतं। परंतु आता 1200-1400 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय। अशा वेळेस जर केंद्र सरकारला कांद्यावरती निर्यात शुल्क ठेवायचं असेल तर सरकारला शेतकरी अक्षरशः संपवायचे आहे का?